माळेगाव येथे भीषण अपघात. हितेश बनसोडे यांची पीडित कुटुंबाला मदतीची आणि पुलाचे काम पूर्ण करण्याची आग्रही मागणी. सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथे आज दुपारी मालवाहू वाहन आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात 51 वर्षीय रिक्षाचालक इंद्रजित नथुजी निकोसे यांचा जागीच मृत्यू झाला. निकोसे हे आपल्या रिक्षेने क्रमांक MH31CV 5904 नागपूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने क्रमांक RJ09 GD 3397 त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामुळे माळेगाव परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी प्रशासकीय दिरंगाई विरोधात संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांनी आपल्या रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोलीस प्रशासनाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून विभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दीपक निंबाळकर व बाळू राठोड यांच्यासह घटनास्थळ गाठले. पुलाच्या अपूर्ण कामामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांनी नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. हितेश बनसोडे यांनी मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि रेंगाळलेले पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली आहे. निकोसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी मालवाहू वाहन चालकाला अटक केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.